मुंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागल्याची माहिती। एसआयटी चौकशी दरम्यान मुंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, छातीत दुखत असल्यानं काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला होता। खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची ही माहिती। खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी। एसआयटीकडून खरात प्रकरणात आर्थिक संबंधांची तपासणी, जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर चौकशी, सूत्रांची माहिती। तर मुंदू अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार। नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर देखील तक्रारी आल्या। 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती। अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात असल्याची माहिती। टीसीएस प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल। अटकपूर्व जामीन अर्जावर 2 तारखेला सुनावणी होणार। नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर। आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही। कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचे निर्देश। सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश। नागपूरमध्ये समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा पीडित मुलींचा आरोप। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत करण्याचं ढोंग केल्याचं उघड। पोलीस तपासात अमेरिकेतून निधी मिळाल्याची ही माहिती समोर। जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट। कटरा आणि वैष्णोदेवी इथे सुरक्षा कडक। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झाल्यानं विशेष खबरदारी। संपूर्ण यात्रा मार्गावर अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती। नाशिकच्या टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। ग्रुप लीडरचे विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवर। पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार। नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तन्सीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ। आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का, त्याचे साथीदार कोण? पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू।